चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक प्रश्न दिला आहे. विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? तर 4 नंबरचा पर्याय आपला आन्सर आहे. या विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र व वेगळ्या क्रमाची रचना असावी. 4 नंबरचं ऑप्शन आपलं आन्सर आहे. तर स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. विशेष गरज असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत संशोधन व अभ्यास करण्याच्या स्वातंत्र्यता आणि विविधतेच्या अभ्यासक्रमाची आवश्यकता असते. हे विद्यार्थ्यांना त्याच्या विशेष आवडीच्या विषयाच्या अध्ययनासाठी स्वातंत्र्यता आणि निर्मितीचे अवसर प्रदान करते. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यता आणि वेगळे अभ्यासक्रम रचनेची पात्रता आणि त्याच्या आवडीच्या विषयाची गहन अभ्यास करण्याची स्वातंत्र्य मिळावी लागते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालील दिलेल्या शैशव अवस्थेतील कारकौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन आपलं आन्सर आहे. मुलाच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते. तर एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. शैशव अवस्था जन्म 2 वर्ष या काळातील मुले दुसऱ्यावर अवलंबून असतात. ज्ञानेंद्रियाचा विकास वेगाने होतो. या विद्यार्थ्याचे वर्तन सर्वसामान्यांसारखेच असते. या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत. या विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. अर्थकामधील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्याचे संभवनीय कार्य दिलेले आहेत. त्यांच्या योग्य जोड्याचा बरोबर पर्याय कोणता? योग्य जोड्याचा बरोबर पर्याय आपल्याला या ठिकाणी सर्च करायचा आहे. तर या ठिकाणी चकित होण्याची क्रिया करणे, संरक्षण. चकित होण्याची क्रिया करणे म्हणजेच संरक्षण. पोहण्याची क्रिया करणे म्हणजेच धोका टाळणे. मुळापासून डोके हलवणे म्हणजे अन्न सेवन. पाऊल टेकवणे म्हणजे स्वावलंबन. तर आपला 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. चकित होण्याची क्रिया करणे संरक्षण, पोहण्याची क्रिया करणे धोका टाळणे, मुळापासून डोके हलवणे अन्न सेवन, पाऊल टेकवणे स्वावलंबन.